नमस्कार। तर आजची रेसिपी आहे ना खूप तुम्हाला आवडणार आहे। आपल्या मुलांसाठी तयार करूया आपण आज कॅरमल केक, सगळ्यांच्या आवडीचा। आणि मी पहिल्यांदाच करत आहे, अगदी सक्सेसफुल झाला आहे। जरासं ही रील लगेच सेव्ह करून ठेवा, खूप सुंदर झालाय। तुम्हाला विशेष सांगू, मुलांना खूप आवडणारा हा कॅरमल केक घरच्या घरी बनवायचा कसा तर ठेवला आहे शेगडीवर पॅन। त्यामध्ये आता पहिल्यांदा कॅरमल तयार करून घेऊया। साखर घातली आहे, तर इथं साखर घातले 50 ग्रॅम। तर 50 ग्रॅम साखरेपासून इथं कॅरमल तयार करणार आहोत, म्हणजे 350 ग्रॅम इथं दुधाचा वापर केला आहे। पहिल्यांदा आपण काय करायचं, हे साखर वितळून घ्यायची। हे साखर वितळून घेण्यासाठी किंवा ह्याचा पाक तयार करण्यासाठी मला लागला आहे 7 ते 8 मिनिटं। एकदम लो ते मीडियम फ्लेमवरच करून घ्यायचं, हाय फ्लेम करायचं नाही, नाहीतर धुरा होतो, म्हणजे धुवा होऊन जातो सगळा। तर 7-8 मिनिटं लो मीडियम करून हे आता हे करून घेतलं आहे कॅरमल। आणि लगेच गरमागरम आहे तवरच तुमच्याकडे कुठलं केकचं भांडं असेल किंवा असा डबा असेल कुकरचा काही असेल, तर त्यामध्ये आपण हे घालायचं आणि पसरून द्यायचं आहे। तर लगेच दुसरी प्रोसेस करायची, ती म्हणजे ब्रेड घेतला आहे आपला, जो असतो ना कुठलाही ब्रेड घ्या, नाहीतर पाव घेतलं तर चालतं, लादी पाव असतो ना तो घ्यायचा। तर इथं मी 4 ब्रेड घेतल्यात। तर लादी पाव घेणार असाल तर 2 घ्यायचे, आणि ब्रेड घेणार असाल तर 4 घ्यायचे, 4 स्लाइस घ्यायच्या। त्यामध्ये घालायच्या 2 अंडी घातली आहे त्यामध्ये। तर अंडी इथं 2 अंड्यांचा वापर केला आहे। एक अंड फोडताना व्हिडिओ चालू करायचं विसरले मी। इथं दूध घातलं आहे 350 ग्रॅम, त्यामध्ये घातली आहे साखर आपल्या आवडीनुसार, मिल्क पावडर घालायची 2 चमचे, आणि कस्टर्ड पावडर। तर कस्टर्ड पावडर आणि मिल्क पावडर हे मी ॲडिशनल घातलं आहे चांगलं लागण्यासाठी। आपल्या जर आपलं कसं चवीचं खाणार त्याला देव देणार असंच काहीतरी असतं आपलं, तर त्यामुळे मी कस्टर्ड पावडर आणि मिल्क पावडर मी घातली आहे। तर व्हिडिओमध्ये मी तसं बघितलं नव्हतं, नुसता ऑप्शनली होतं, तर मी घातलं आहे त्यामध्ये। तर हे ते सगळं मिक्सरला बारीक करून घ्यायचं आणि लगेच सोदून घ्यायचं, सोदूनच हे घ्यायचं असतं, म्हणजे ज्यामध्ये ते ब्रेडचं वगैरे आहे किंवा काय असेल तर ते गाळून जातं। एक स्लरी टाईपमध्ये होतं। पाणी गरम करायला ठेवलं होतं, नंतर मगच त्यामध्ये ठेवायचं। पाणी गरम करायला अगोदर ठेवायचं आणि नंतरच हा डबा ठेवायचा। 30 ते 35 मिनिटं हे आपण मीडियम फ्लेमवर उकळून द्यायचं, म्हणजे पाणी जरा जास्तच घालायचं, पाणी आटता कामा नये किंवा करपतं। पाणी आटलं की हे करपण्याची शक्यता असते, त्यामुळे पाणी जास्त घालायचं आणि 30 ते 35 मिनिटं मीडियम फ्लेमवर हे उकळून घ्यायचं। तर तयार झाले आहे आपला कॅरमल केक, म्हणजे असा छान असा लहान मुलांच्या आवडीचा, तर अजिबात चुकणार नाही। बऱ्याच तुम्ही केकाचे प्रयोग केला असाल, रवा केक, मैदा केक, कोणते काय असेल ते केक तयार केला असाल, पण हा केक ना तुम्ही पहिल्यांदाच करशील आणि सक्सेसफुल पण होणार बरं का। कारण की मी केलाय आणि सक्सेसफुल झालाय, म्हणजे माझ्यावरनं तर बघू शकता, मी तर कधीच केला नव्हता, पहिल्यांदाच करत होतो आणि सुंदर झालाय। जे अगदी तुम्हाला बेकरीमध्ये बघायला मिळतो किंवा मोठ्या मोठ्या ह्याच्यामध्ये खायला तुम्ही खाल्ला असाल किंवा नसाल, तर नक्कीच हा ट्राय करा घरच्या घरी, घरच्या साहित्यामध्ये। तर प्रमाणसुद्धा तुम्हाला सांगितलं आहे, ते ऑप्शनलसुद्धा सांगितले तुम्हाला। कस्टर्ड पावडर, मिल्क पावडर मी मनानंच घातला आहे फ्लेवर येण्यासाठी कस्टर्ड पावडरचा। तर मुलांना खूप आवडला, विशेष म्हणजे माझ्या मिस्टरांना आवडला, त्यांना खूप आवडला नक्कीच, आणि त्यांच्यासाठी मी परत करणार। तर खाऊन फक्त आमच्या घरात ते म्हणत होते भारीच की। तर माझे व्हिडिओ तुम्हाला बघायला आवडत असेल तर प्लीज जाता सबस्क्राईब मात्र करायला अजिबात विसरायचं नाही। आणि आपल्या रेसिपी अगदी साध्या सिंपल असतात, असंच चॅनल पाहत राहा। धन्यवाद।